नमस्कार, मी ऋतुराज दालगडे, स्लॅमबुक या चित्रपटाचा दिग्दर्शक. नमस्कार, मी शंतनू रांगणेकर. नमस्कार, मी अथर्व नागती. नमस्कार, मी रितिका अतुल श्रोत्री. या फिल्ममध्ये माझं कॅरेक्टर हृदय म्हणून आहे. हृदय हे कॅरेक्टर खूप साधं नॉर्मल फॅमिलीमधलं असतं. खूप प्रामाणिक असतो. तो नेहमी खरं बोलतो. त्याला खोटं बोलायची सवय नसते. पटकन एक्सप्रेस नाही होत, पटकन ओपन अप नाही होत. आणि एकदा त्याच्यासमोर एक नवीन फॅमिली शिफ्ट होते आणि त्याच्यात एक मुलगी राहत असते आणि त्याला बघता क्षणी ती खूप आवडायला लागते आणि त्याला प्रेम होते तिच्याबरोबर. आणि मग तो हृदय प्रेमाबद्दल केवढा पॅशनेट असतो आणि ते प्रेम मिळवण्यासाठी तो केवढी धडपड करतो ह्याच्याबद्दल ही अख्खी स्टोरी आहे हृदयची. मग त्याचे आजोबा असतात दिलीप सर, त्याचा चांगला मित्र असतो कुशल सर, हे त्याला हेल्प करतात, सपोर्ट करतात, पाठिंबा देतात. आणि मग ते प्रेम मिळवण्यासाठी जी काही धडपड असते ती तो चालू करतो ते प्रेम मिळवण्यासाठी. आणि ती मुलगी म्हणजे माझी को ॲक्ट्रेस रितिका श्रोत्री. मी अपर्णाची भूमिका निभावते या चित्रपटात. अपर्णा एक खूप मॉडर्न मुलगी आहे आणि तिच्या बाबांचं ट्रान्सफर झाल्यामुळे ती औरंगाबादमध्ये शिफ्ट होते. आणि तिच्या घराच्या समोर हृदय नावाचा एक मुलगा राहत असतो आणि ती खूप मॉडर्न असते आणि तिला फ्रेंड्स बनवायला खूप आवडतं. आणि त्याच्यामुळे हृदय तिचा खूप चांगला मित्र होतो आणि तो कुठेतरी एक स्पेशल मित्र होतो. पण ती त्याच्याबरोबर प्रेम आहे की नाही या द्विधा मनस्थितीत असते आणि ती त्या कधी एक्सप्रेस नाही करू शकत. आणि या चित्रपटात माझा लहान भाऊ आहे अथर्व. माझं या फिल्ममध्ये कॅरेक्टर अनिश म्हणून आहे की ज्याला क्रिकेटची खूप आवड असते आणि त्याला त्याच्या घरचे सपोर्टच नसतात करत. हाच तो असतो जो मला एकमेव सपोर्ट करतो, म्हणजे हिच्यासाठी. असे आहोत आम्ही तिघं. आणि आम्हा तिघांना एकत्र आणायचं काम आमच्या दिग्दर्शकांनी केलं, ऋतुराज दालगडे. ही गोष्ट जेव्हा मी 15-16 वर्षांचा होतो तेव्हाची गोष्ट आहे. म्हणजेच तो काळ होता 2002-2003 आणि त्यावेळी स्लॅमबुक आपले प्रेम व्यक्त करायचे स्लॅमबुक साधन वापरले जायचं, ज्याच्यामध्ये मुलगा मुलीला स्लॅमबुक देतो, मुलगी स्लॅमबुक भरते, त्याच्यामध्ये तिचा फेवरेट कलर, फेवरेट फूड, हॉबीज, तिचा वाढदिवस कधी असतो यावरून मग मुलगा ॲनालाइज करायचा आणि तिचं मन जिंकण्यासाठी तसे वेगवेगळे प्रयत्न करायचा. तर हीच स्लॅमबुक ही संकल्पना घेऊन मला हृदय आणि अपर्णा त्यांच्यासोबत ही फिल्म करावी वाटली. ती कथा तशी डेव्हलप झाली आणि आज तो रिझल्ट 21 ऑगस्टला आपण नक्कीच पाहू. शूटच्या दरम्यान वेगवेगळे सीन्स होते ज्याच्यात मला अपर्णाला म्हणजे पटवण्याची जी प्रोसेस होती त्याच्यात मी तिच्या बाबांना म्हणजे असं माझ्या ह्याच्यात करण्याचा प्रयत्न करतो. मग तिच्या मॉमला मी थोडंसं कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो. मग हिचा भाऊ जो अथर्व आहे अनिश, त्याला मी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अरे यार मी तुझा चांगला मित्र आहे, मग मी अपर्णाला कसं हे पटवू शकतो अँड ऑल दॅट स्टफ. आणि मग हे सगळं करताना मला एकदा असं प्रश्न पडलेला की म्हणजे ऋतुराज सर जे आहेत आमचे डिरेक्टर, त्यांना या सगळ्या गोष्टी कशा माहिती आहेत की म्हणजे असं करायचे त्या काळात किंवा असं करावं लागतं एका मुलीला आपल्या साईडला करून घेण्यासाठी. तर सर मला असं वाटतं की तुम्ही सांगा की हे नक्की काय आहे. नवीन फॅमिली जेव्हा कॉलनीमध्ये शिफ्ट होती तेव्हा त्यांच्या गरजेच्या गोष्टी असतात. लॉन्ड्रीवाला, दूधवाला, त्याच्यानंतर कपडे ने-आण करणे, नवीन जवळ बाजार कुठे आहे, आईला दळणासाठी जायचं असतं तर दळण कुठे भेटेल किंवा असं एक इन जनरल काही नवीन गोष्टी असतात जे फॅमिलीला माहिती नसतात. आणि त्याच फॅमिलीला जर सुंदर मुलगी असेल तर एका हृदयासारख्या कॅरेक्टरला ते मदत करायला नक्कीच आवडेल. तो त्याचा घरातला डब्बा तर नक्कीच कधी उसरणार नाही, कधी दळणाला घेऊन जाणार नाही, पण नक्कीच तिच्या आईला जर मदत करायची असेल तर तो धावून जाईल. आणि तिची आई किती सुंदर दिसते किंवा तिचे वडील किती मेहनती आहेत हे सांगण्याचा त्याचा काहीतरी त्याचा हेतू असतो. तो कदाचित त्यांना त्यावेळी माहिती असेल नसेल, बट शेवटी अपर्णाला पटवण्याच्या प्रोसेसमध्ये ह्या सगळ्याच गोष्टी त्याला करावे लागतात. हे माहिती म्हणजे हे कुठंतरी ऑब्झर्वेशन्समधनंच आलेलं आहे. आणि एका कॉलनीमध्ये या सगळ्या गोष्टी आजूबाजूला असतातच, तर आपल्याला तिचे फॅमिली मेंबर्स घरात जाण्यापूर्वी कुठे कुठे दिसू शकतात. तर तिथे असं सगळं ही प्लॅनिंग आहे, ही कुठंतरी मिशन टाईप असतं एखाद्या मुलासाठी. ते त्या वयात 15-16 वर्षात त्याचं ते एक मिशनच असतं. रात्री त्याला झोप लागत नाही जर तो ते कामं केलं. आणि जर त्याने कुठलेही काम तिच्यासाठी, तिच्या पॅरेंट्ससाठी असो, भावासाठी असो, जर त्याला हसवलं आणि त्याला आनंद दिला तर त्याचा तात्पर्य तो असं काढतो की मी तिला आनंद दिला आहे. म्हणजे त्याला इफ आय मेक हर ब्रदर हॅपी, इफ आय मेक हर पॅरेंट्स हॅपी, दॅट मीन्स आय एम मेकिंग माय टू बी गर्लफ्रेंड हॅपी. तर ते कुठून तरी एक सॅटिस्फॅक्शन असतं, रात्री झोप चांगली लागते त्याला. तर तेच हृदयाचं कॅरेक्टर आहे की मी तिला खुश ठेवेल, आनंदी ठेवेल, सरळ
डायरेक्टली नाही तर इनडायरेक्टली तरी. फिल्ममध्ये एक ड्रीममधलं गाणं आहे, म्हणजे हृदयच्या स्वप्नातलं गाणं आहे, ज्याच्यात आम्ही खूप खूप काय काय केलं आहे. म्हणजे पावसात आम्ही शूट केलं आहे, त्याच्यामध्ये आम्ही नाचलो आहे, खूप भिजलो आणि खोटा पाऊस, आणि ॲक्च्युली ते पहिल्यांदाच होतं आणि खूप खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी आम्ही बीबी का मकबरामध्ये गेलो होतो. तिकडे मी पूर्ण असा छान ब्लॅक शरारा वगैरे घालून असं, मी अशी कधी नटून तटून तयार नाही होत, त्याच्यामुळे ते माझ्यासाठी खूप वेगळं आणि स्पेशल होतं. आणि आम्ही खूप खूप मजा केली तेव्हा. ॲक्च्युली फिल्ममध्ये एक गाणं आहे जे आम्ही पावसात शूट केलेलं, आणि ॲक्च्युली खूप थंडी वाटत होती तेव्हा, कारण की खूप भिजलेलो मी पावसात. स्टार्टपासून ते एंडपर्यंत पावसात खूप भिजलो आणि खूप थंडी वगैरे वाजत होती. पण तो एक्सपिरियन्स खूप छान होता, कारण की सगळे खूप खूप लोक होते, आम्ही नाचत होतो पावसात, आणि मग तेव्हा काही भान नव्हतं. तेव्हा शूट चालू होतं पण तेव्हा काही भान नव्हतं, कारण की ती मजाच वेगळी होती. आणि मग नेक्स्ट डे आमचं शूट बीबी का मकबरावरती होतं, आणि तेव्हा मी एका पठाणी ह्याच्यात, आणि तो एक लुकच वेगळा होता माझा, आणि सगळे हसत होते माझ्यावरती. आणि मी कधी पण आत गेल्यावरती मला फक्त अरे सलाम वालेकुम भाईजान भाईजान फक्त एवढंच करायचं सगळे, कारण की ते पूर्ण एक वेगळा लुक झालेला. आणि खूप मजा आलेली आहे सगळे सॉंग शूट करताना, आणि ॲक्च्युली या मूवीत शूट करताना. या फिल्ममध्ये माझ्या ताईला पटवण्यासाठी हृदय असं करतं की मला एक आवड असते क्रिकेट खेळायचं, आणि त्या सगळ्या मॅचेस जिंकवून देतो, तो हा असतो. आणि मला वाटतं की हा बरोबर आहे. ही जी लव्ह स्टोरी आहे स्लॅम बुकची, हृदय आणि अपर्णाची, ही खूप खरी आहे, रिअल आहे, आणि प्रत्येकजण आपली एक अशीच स्टोरी कनेक्ट करू शकतो या स्टोरीबरोबर. कारण की आपण पण कधी ना कधीतरी आयुष्यात हे अनुभवलेलं असतं या वयात, कॉलेजच्या आणि शाळेतल्या वयात, की असं प्रेम होतं, आणि कधीतरी आपण ते प्रेम मिळवण्यासाठी खूप धडपड केलेली आहे, आणि प्रत्येकजण कधी ना कधीतरी आपल्या आयुष्यात अनुभवलेलं असतंच त्यांनी. आणि मला असं वाटतं की ही जी स्टोरी आहे हृदय अपर्णाची, हे प्रत्येक माणूस किंवा प्रत्येकजण जेव्हा ही बघेल स्टोरी, तेव्हा तो रिलेट करू शकेल की हां यार, मी पण या वयात कधीतरी हृदय होतो, किंवा मी पण या वयात कधीतरी अपर्णा होती, आणि माझा पण असाच एक भाऊ होता अनिश, ज्यांनी असं केलं की असे होते सपोर्टर्स होते हृदयच्या, जसे मागे आजोबा मित्र आहेत तसे. वर्गात जर 100 मुलं असतील त्यापैकी 90 मुलांना एक मुलगी आवडत असते, किंवा 10 मुली सुंदर असतात तर 10 मुलींना 10 मुलं मिळतात. तर बाकीचे जे 90 मुलं आहेत ते खूप रिअल लाईफमध्ये सगळे असेच असतात. 90 मेजॉरिटी मुलं अशी असतात की ते आपण त्याला एक एकतर्फी प्रेम संघटना म्हणू शकतो. आणि त्या एकतर्फी प्रेम संघटनेमध्ये एक सुंदर मुलगी जर 90 मुलांना जर आवडत असेल तर प्रत्येकांना तर ती मिळणार नाही. पण प्रत्येक मुलाला स्वप्न बघायचा हक्क असतो, त्याला ती आवडते तर तिच्यासाठी प्रयत्न करायचा हक्क असतो. मिळेल नाही मिळेल तो वेगळा भाग आहे. तसंच एक त्या 90 मुलांपैकीच एक हृदय आहे, ही रिप्रेझेंट्स मेजॉरिटी. तो प्रेम करत राहतो, आणि या प्रेम संघटनेचे जर अध्यक्ष म्हणाल तर दिलीप प्रभावळकर सरांनी ही भूमिका सादर केलेली आहे. त्यांनी फिल्ममध्ये सांगितलेलं आहे की प्रेम ही फक्त देण्याचीच गोष्ट आहे, आणि फक्त आपण प्रेम देत राहायचं, काही अपेक्षा न करता देत राहायचं. हीच स्लॅम बुकची ॲक्च्युअल कथा आहे. यूथ फक्त यूथवरच नाही तर आधीही आजोबा आजी वगैरे त्यांचे आपले आजोबा आजी कसे प्रेम करायचे, अनकंडिशनल लव्ह होतं, तर ते कुठंतरी स्वतःला हृदयामध्ये पाहतात. तर स्लॅम बुक हे पूर्ण ते सगळं परत नॉस्टॅल्जिया क्रिएट करण्याचा एक प्रयत्न आहे. आपण आज कुठेतरी हरवून बसलो आहे सोशल मीडियाच्या जगामध्ये, तर त्यावेळी ते प्रेम वापस येणं म्हणजे कुठल्या तरी कोणाला तरी कन्व्हिनियंटली आपण व्हॉट्सॲपवर खूप इझिली सांगून टाकतो की हाय हॅलो हाव आर यू, पण तेच त्यावेळी पत्र लिहून किंवा स्लॅम बुकद्वारे हे खूप त्याला एक मेहनत लागायची, त्या एक पॅशन लागायचं, ते करण्याची एक जबाबदारी असायची. आज ते आपण खूप कन्व्हिनियंटली पार पाडतो. तर ह्या फिल्ममध्ये आपणच 10 वर्ष बघूयात की आपण 10 वर्षापूर्वी कसे होतो आणि आपण आज कसे आहोत, आणि आपली प्रेम व्यक्त करण्याची प्रोसेस कशी बदलली आहे. जसं ऋतुराज दादा म्हणाला की 10 मुली असतात ज्यांच्यावर त्या 90 मुलांचं प्रेम असतं, पण सगळ्यांनाच एक मुलगी आवडत असेल तर सगळ्यांनाच काही ती मिळू नाही शकत. तर अपर्णा हे त्या मुलीचं कॅरेक्टर आहे. ती खूप छान आहे, ती सगळ्यांना आवडण्यासारखी आहे, आणि हृदय म्हणून तिच्या प्रेमात पडतो, कारण ती त्याच्याबरोबर राहणाऱ्या बाकीच्या मुलींपेक्षा खूप वेगळी आहे. आणि अपर्णाला सगळ्यांच्या फिलिंग्सबद्दल काही माहीत नसतं, ती सगळ्यांना जस्ट फ्रेंड्स म्हणून ट्रीट करत असते, पण समोरच्याच्या मनात काय चालू आहे हे तिला कळत नसतं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की मी आत्ता 10वीत आहे, आणि मी माझ्या आजूबाजूला असे खूप प्रसंग बघते, अशा खूप स्टोरीज बघते, आणि मी माझ्या मोठ्यांकडून पण अशा बऱ्याच स्टोरीज ऐकल्यात. त्याच्यामुळे जेव्हा मी ही कथा वाचली तेव्हा मला असं वाटलं की
जेव्हा सगळेजण हा चित्रपट बघतील तेव्हा प्रत्येकाला ही कथा आपली स्वतःची स्टोरी वाटेल आणि डेफिनेटली सगळेजण रिलेट करू शकतील, कारण असे प्रसंग तुम्ही नक्कीच आयुष्यात अनुभवले असतील किंवा पुढे जाऊन अनुभवाल सुद्धा. हा चित्रपट बघताना तुम्हाला एक वेगळंच प्लेजर मिळेल. तुम्ही कदाचित तुमच्या जुन्या आठवणींमध्ये जाऊ शकाल आणि मला खरंच खूप मजा आली आणि खूप शिकायलासुद्धा मिळाला हा रोल करून. ऑनलाईन प्रेम प्रकरणांमुळे आज कुठेतरी लाईन मारण्याची जी कला आहे ती नामशेष होत चाललेली आहे आणि मला असं वाटतं स्लॅम बुक बघून त्या तुमच्या लाईन मारण्याच्या पद्धतीवर जो गंज लागलेला आहे त्याला पुन्हा एकदा हात मारून 21 ऑगस्टला नक्की पहा स्लॅम बुक.